श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, अपेक्षा या मानवी भावनाचं एक महत्त्वाचं अंग आहे. आपण आपल्या कुटुंबाकडून, मित्रांकडून, समाजाकडून आणि स्वतःकडून सुद्धा काही अपेक्षा करत असतोय. मात्र जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत ना, तेव्हा मनावर त्याचं ओझं येत असतं. लहानपणापासूनच आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते की मेहनत केल्यावर यश मिळतं, प्रेम केल्यावर परत प्रेम मिळतं, चांगलं वागल्यावर चांगलं घडतं. पण श्रोते हो, नेहमीच असं होत नसतंय. आपण जितक्या जास्त अपेक्षा ठेवतो ना, तितकंच निराश होण्याची शक्यता वाढत असते. श्रोते हो, समाज हा आपल्या प्रत्येक वागणुकीवर मतप्रदर्शन करत असतोय. योग्य शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा, लग्न करा, मुलं होऊ द्या. या सगळ्या अपेक्षा समाजाकडून आपल्यावर लादल्या जातात. पण या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी, कशा आणि का घडाव्यात हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला हवाय. कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्या अपेक्षा देखील कधी कधी मानसिक तणावाचं कारण बनतात. आपण सतत दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला मात्र हरवून बसतो. आपल्या पालकांना वाटतं की आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करावं, मित्रांना वाटतं की आपण त्यांच्या मते वागावं, आणि जोडीदाराला वाटतं की आपण त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात. श्रोते हो, अपेक्षांचं ओझं हलकं कसं करावं? स्वतःच्या क्षमतांची आणि मर्यादांची जाणीव ठेवायची. कोणत्या अपेक्षा योग्य आहेत आणि कोणत्या अवास्तव आहेत याचा विचार करायचा. आपल्या जवळच्या लोकांशी मन मोकळेपणानं बोलायचं. त्यांच्या अपेक्षा आणि तुमच्या भावना यामधला समतोल साधायचा. इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्नात स्वतःला विसरायचं नाही. श्रोते हो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या स्वीकारायला शिकलं की अपेक्षांचं ओझं हलकं वाटायला लागतं. अपेक्षा ठेवणं हे मानवी स्वभावाचं एक अंग आहे, पण ते अवास्तव किंवा अतिरिक्त झाल्या की त्याचं ओझं होतं. त्यामुळे अपेक्षा ठेवा, पण ते आपल्या आनंदाच्या आड येणार नाहीत याची काळजी घ्या. जीवन आनंदित जगण्यासाठी अपेक्षांचं ओझं हलकं करणं हीच खरी कला आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊ देईलच याची खात्री नसते. प्रत्येक गोष्ट ही बुद्धीच्या निकषावर घासून पाहिजे. भावना प्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात, पण बुद्धिप्रधान माणूस हा स्वतःलाच नव्हे तर इतरांना आधार ठरत असतो. माणसानं सुईसारखं असावं, टोचणारं पण जोडणारं. सल्ला नेहमी स्पष्ट बोलणाऱ्याकडून घ्यावा, गोड बोल्या लोकांकडून नाही. काही लोक आपल्याशी बोलत नसतात, पण इतरांपाशी मात्र चर्चा आपलीच करत असतात. आपल्याजवळ पैसा असला की लोक खेटून बसतात, आणि पैसा नसला की तीच लोक आपल्याला पद्धतशीर रेटून टोमणे मारत बसतात. आपल्या मनासारखं सगळं व्हावं हा हट्ट सोडला की सगळ्या गोष्टी आपोआप छान वाटायला लागतात. तिरस्कार करणाऱ्यांनी सुद्धा डोक्यावर घेऊन खांद्यावर मिरवावं इतकं मोठं यश त्यांच्या थोबाडावर मारावं. रिपीट मोडवर लावलेलं गाणं हे मनाच्या फार जवळ असतं. सकाळी घाईत पिलेला चहा कामावर जायची ऊर्जा देतो, तर संध्याकाळचा चहा आपल्या घरच्या माणसात आल्याची जाणीव करतो. दिवसभरातलं गाणं हे मनात संतपणे झिरपण्याचा क्षण म्हणजे रात्र. दिवसभर जडावलेल्या पावलांनी लगबग शांत होते. घराच्या चार भिंतीत आल्यावर
गजबजलेल्या मनालाही किनारा गवसतो. संध्याकाळी देव्हाऱ्यात दिवा लागल्यावर आई असते चंद्र, सूर्य असतो बाबा. आपण लुकलुकत असतो आयुष्यात चांदणीसारखं या दोघांमुळं. ज्या स्वभावाला औषध नसतं त्या स्वभावापासून दूर राहणं हाच इलाज असतो. अफाट असतो दिवस, हळवी असते संध्याकाळ. सैरभैर धावत्या मनाला लगाम लावते संध्याकाळ. खरा रविवार म्हणजे मोबाईलचा वापर हा कमी करून कुटुंबासोबत घालवलेला वेळ. स्वतःची एक चूक लपवण्यासाठी अजून चुका करणं ही मोठी चूक असते. आयुष्यात मनशांतीसाठी न पटणाऱ्या गोष्टींना पण हो नाही म्हणता आलं पाहिजे. तुमचे विचार हे इतके स्वस्त नसावेत की प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मत मांडावं लागेल. जितकं तुमचं वय तितकं तुम्ही स्वतःला जाणता. इतरांना समजून घ्यावं हा अट्टास नको. काळाच्या ओघात मागे पडलेल्या अनेक गोष्टी मनाच्या किनाऱ्यावर आणण्याचं काम ही रात्र करते. चुकलं तर हक्कानं सांगणारा आणि चूक नसल्यावर खंबीरपणे सोबत उभा राहणारा पुरुष स्त्रीला हवा असतो. ज्या घरात नियमित पुस्तकं वाचली जातात ते घर म्हणजे फळाने डवरलेलं झाड. जिथं एकत्र आल्यावर काय बोलायचं हे प्रश्न पडतात ना, ते आजारी नात्याला मोकळ्या संवादाची तीव्र गरज असते. प्रत्येक बदलत्या वर्षासोबत जुनी माणसं आपल्या सोबत असणं ही आयुष्याची मिळकत असते. प्रवासात जाणवतं आपण राहतो ते जग किती छोटं आहे. सगळं काही चांगलं चाललं की माणसानं सावध राहावं. कधीतरी इतरांना काय वाटेल यापेक्षा स्वतःला काय हवं हा विचार करावा. दुर्लक्षित झालेलं मन हे जास्त व्यथित असतं, मग ते स्वतःचं का असेना. मित्र, पुस्तक, भटकंती, संगीत हे मनाचे ऊर्जा स्रोत आहेत. जबाबदाऱ्या अंगावर आल्या की वर्ष कसं भरभर निघून जातं. ज्याला बोलायचंच नसतं त्याच्याशी बोलायचं नसतं. पैसा गमावला तर पुन्हा कमावता येतो, पण आपल्या चुकीमुळं माणसांचं गमावणं हे न परवडणारं असतं. स्त्रियांकडं एकमेकींशी मन मोकळं करण्याची अलौकिक जादू असते. पुरुष मात्र कोणीतरी खोदून विचारेल या आशेनं उगाचच मनावर ओझं वाढवून फिरत असतो. कोणीच कुणाला खोटी सहानुभूती दाखवू नये, मनापासून साथ द्यावी. दिवसभर धावपळ करून चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे आपण रात्री शांत होतो.